लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिलला होणार आहे। महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात देखील झाली आहे। मात्र सी वोटरच्या ओपिनियन पोलने महायुतीसह महाविकास आघाडीची देखील चिंता वाढली आहे। सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार मार्च महिन्यात राज्यात एनडीएला 43% लोकांनी पसंती दिली होती, तर इंडिया आघाडीला 42% लोकांनी पसंती दिली होती। मात्र एप्रिल महिन्यात दोघांच्या आकडेवारीला घट झाली आहे। एप्रिलमध्ये एनडीएच्या आकडेवारीत 2% घट झाली आहे। 43%वरून एनडीए आघाडी 41%वर आली आहे, तर इंडिया महाविकास आघाडी 42%वरून 41%वर आली आहे। अन्य पक्षांना मार्चमध्ये 15% लोकांनी पसंती दिली होती। एप्रिलमध्ये ही आकडेवारी 3% वाढली आहे। आता हा आकडा 18%वर पोहोचला आहे। महाराष्ट्रात महायुतीमध्ये भाजपसोबत एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, रामदास आठवलेंची आरपीआय, महादेव जानकरांचा रासप सहभागी आहे, तर महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी सहभागी आहे। या महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीत नव्या आकडेवारीमुळे काटेकी टक्कर असल्याचे दिसत आहे। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।